जालन्यात 38 वर्षीय शेख रफीकची धारदार शस्त्राने हत्या, आरोपींच्या शोधासाठी 4 पथके रवाना। जालना शहरातील सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या पंचमुखी महादेव मंदिर परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। येथे 38 वर्षीय शेख रफीक शेख कासिम रा टुपुरा जालना या तरुणाची अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या केली। आज सकाळच्या सुमारास शेख रफीक हा रक्ताच्या थारोड्यात गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला होता। स्थानिक नागरिकांनी तातडीने पोलिसांना माहिती देत त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला। हत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून आरोपींचा माग काढण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली 4 विशेष पोलीस पथके वेगवेगळ्या दिशेने रवाना करण्यात आली आहेत। पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत। एक खून झालेला आहे, काय घटना घडली? सकाळी आपल्याला एक कॉल आला की राजमठ ऑफिस जालना जिल्ह्याच्या समोर एक व्यक्ती जखमी अवस्थेत पडलेला आहे। त्यानंतर त्यांना अशी माहिती मिळाली, सर्व पोलीस तिथे पोचले आणि त्यांना दवाखान्यात घेऊन गेला केलेलं आहे। त्याचं नाव मयत इसमाचं नाव आहे शेख रफीक शेख कासिम, राहणार राजविवाद ऑफिस हैदराबाद, हल्ली मुक्कामचा टुकला असं त्याचे नाव असून आता फिर्याद दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि तपास चालू आहे। सर, शहरामध्ये अनेक गुन्हेगारी वाढलेली आहे, त्या पार्श्वभूमीवर आता कशा पद्धतीने पोलीस कठोर कारवाई करणार? गुन्हेगारी वाढली असं म्हणता येणार नाही। ही घटना जी घडलेली आहे त्या अनुषंगाने आपण गुन्हा दाखल करून तपास करत आहोत।